तर मविया म्हणून सत्ता स्थापन करू हा 2014लाच प्रस्ताव आला होता। पृथ्वीराज चव्हाण यांनी आणखी एक गौप्यस्फोट केलाय। मविया म्हणून सत्ता स्थापन करू डिसेंबर 2014चा प्रस्ताव होता। डिसेंबर 2014 मध्ये मी प्रस्ताव रिजेक्ट केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। हा जो प्रस्ताव 3 पक्षाचा होता, आता तुम्हाला सांगतो मी की शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करावं हा प्रस्ताव पहिल्यांदा मला वाटतं डिसेंबर 14ला माझ्याकडे आला होता मित्रपक्षाकडून की आपण तिघे मिळून सरकार करूया। किती 2014 ला आमचा पराभव झाला आणि भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला आलं होतं की यांना घालूया आपण तिघे मिळून करूया, बाकी पुढचं काय कोण होणार कोण ते नव्हतं झालं होतं। मी तिथल्या तिथं उभ्याच प्रस्ताव रिजेक्ट केला। ते नव्हतंच पुढचं होतं, मूळ कल्पना एकत्र यायचं का, मग नंतर पुढच्या गोष्टी तिथंच प्रस्ताव रिजेक्ट केला की आमच्या पक्षाला शिवसेनेवर जाणं मान्यच होणार नाही। मला मी जर गेलो प्रस्ताव घेतो मला तिथं ओरडतील तिथे आमचे नेते 14, पण 19ला मीच तो प्रस्ताव पुढे दिला। 2014 मध्ये मवियाचा प्रस्ताव होता। मविया म्हणून सत्ता स्थापन करू असा प्रस्ताव होता असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। त्यांचा हा आणखी एक दावा, आणखी एक गौप्यस्फोट। हा प्रस्ताव 2014 मध्ये रिजेक्ट केला, मात्र 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। तर पृथ्वीराज चव्हाण यांचा मविया संदर्भातला हा दावा, हा गौप्यस्फोट 2014 डिसेंबर 2014 मध्येच अशा प्रकारे मविया म्हणून सत्ता स्थापन करू असा प्रस्ताव होता, तिथल्या तिथे तो रिजेक्ट केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय। 2014 मध्ये हा प्रस्ताव रिजेक्ट केला, 2019 मध्ये नंतर मीच प्रस्ताव पुढे केला असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय।